हलवा आणलास का ग तू? हो. हा. कुठे राहिले सगळे? संतोष, हरीश? आली. काय चाललंय? तुम्ही आधी इथून तयारी करायची तर मुलींना करायला लावता. अगं आई याला बोलवायला गेलो होतो मी. आई काय? आई नाही मी याला बोलवायला गेलो होतो. मी तुला बोलवायला आलो होतो. म्हणजे काय चाललंय तुमचं? दादा काही काय बोलतो मी नाही का आल्यावर तुला बोललो होतो वास येतो. काय चाललंय? कसला वास येतोय? वास वास म्हणजे आई गाजराचा हलवा बनवलाय का आई? हो ना. त्याचा एवढा सुवास सुटलाय ना कधी एकदा पोटात जातोय असं वाटतं. दे लोक. अरे 2 मिनिटं. आता आरती आणि व्यंकी येतील, ते आले की ताबडतोब वाढायला घेत. अरे आई हे बघा आलेच हे दोघे. अरे या लहान कान. या पटकन या. अरे या. हो या. कुठे गेलेला तुम्ही? अरे आता सांगा, सगळे जमले, सगळ्यांना सिक्रेट सांगा. अरे कसलं सिक्रेट? असं काय करतो? मी काय सांगू? मी काही सांगणार नाही. सरप्राईज तुझं होतं की नाही, त्यामुळे तुलाच सांगायला पाहिजे. तू सांग. अहो पण खरं सरप्राईज तर तुम्ही आणलंयत ना आजोबा. अहो बरं, तरीही मी काही सांगणार नाही. जे सांगायचंय ते तूच सांगायचंय. आजोबा सांगा ना पटकन नाही नाही, सरप्राईज. तूच सांग. थांबा मीच सांगतो. हा. काय बसा तुम्ही सगळे. सरप्राईज आणलंय एवढं मला कळत नाही. काय आणलंय एवढं? अरे लक्ष्मी. हळू. हळू. अरे केक कोणाचा वाटत? केक? आजी हं? मी ना जानू आत्याच्या वाढदिवसासाठी केक आणलाय. गुणाचं बाळ आहे ग माझं. आजी मी मोठा झालोय ना. मी जानू आत्याच्या बर्थडे साठी 350 रुपीजचा केक आणलेला. हो बाई. $350. अरे बापाचा एक गुण नाही घेतलास तू. 350 रुपयाचा केक. बापाचा वाढदिवस तरी लक्षात आहे का तुझ्या? 350 रुपयाचा केक. तुझी आता आहे ना नव्याने ट्युशनच घ्यायला पाहिजे. इकडे बस. अहो बाबा फक्त पैसे मी दिलेत, केक आजोबांनी आणलाय. जानू आत्यावरून बघत असेल ना वरद तर खूप खुश झाली असेल रे. जानूच्या वाढदिवशी कितीतरी दिवसांनी आज आपण अंगत पंगत करतोय ना. अहो आपल्या जानूचा वाढदिवस आहे म्हणून ही अंगत पंगत आहेच, पण फक्त त्यासाठी नाही बरं. आपली ही 2 मुलं आता नव्याने आयुष्य सुरू करणार आहेत या घराबाहेर. त्यांच्यासाठी पण ही अंगत पंगत आज ठेवली आहे. म्हणजे आजच्या अंगत पंगतचे खरं तर तुम्ही दोघं उत्सव मूर्ती आहात. पण आई, तुम्ही आम्हा दोघांचा हा डिसिजन एवढ्या पॉझिटिव्हली घेतलात हे ऐकून खरंच खूप छान वाटलं. थँक्यू आई. थँक्यू सो मच. चला गाजरचा हलवा खाऊया. हो घेते ना वाढायला. आई बाबा आमच्या दोघांकडे पण एक आनंदाची बातमी आहे. काय? क्या बात आहे? नाही, आता गाजर चालवायला बातमी नंतर. कमाल. अहो नाही तसलं काही नाहीये. थांबा सांगते. त्याचं काय आहे, आम्ही दोघांनी पण एका कोर्स मध्ये नाव नोंदवलंय. त्या कोर्स मध्ये आहे की नाही, म्हणजे सेंद्रिय फुलांची शेती कशी करायची ते शिकवणार आहेत. तर आम्ही तिथं नाव नोंदवलंय. अरे वा आरती, खूपच छान. इतका उशीर का झाला? नाही जर आम्ही खेळत होतो, तर एन्जॉय करत होतो, तर खेळता खेळता तिला झोप लागली म्हणून झाला जरा उशीर. काय ना आत्ताच तिला झोप लागली, मग झोप मोडेल तिची. आणि काल रात्री सुद्धा जर झोपली नाहीये ती, तर तिची रूम दाखव ना, मी नेतो तुला. या मी करतो.
कधी होतोय कोर्स सुरू तुमचा? हेच की पुढच्या आठवड्यातच जायचंय बाबा. आणि एकदा का तो कोर्स पूर्ण केला का नाही का मग आम्हाला विदेशी फुलांचा व्यवसाय करता येणार आहे. आणि ते पण स्वतःच्या बागेत फुलवायची आहेत फुलं आपली. अरे वा, छान. क्या बात है वहिनी, क्या बात है. अहो खरंच हा बिझनेस एकदम तुफान चालेल बघा. एक्झॉटिक फुलांना ना मार्केटमध्ये खूप मस्त किंमत आहे. सिरियसली याने ना तुम्ही B2C स्टार्टअप सुद्धा सुरू करू शकता बघा. B2C? हा B2C. म्हणून काय आता तू पण त्यांच्या बिझनेसला जॉईन होतोस का? नाही नाही, आता मी कोणाच्याही बिझनेस मध्ये हस्तक्षेप करणार नाहीये. गुड. नाही तर बिझनेस सुरू व्हायच्या आधीच बंद व्हायचा नेहमीप्रमाणे. ए दादा काय यार. थांब रे. आणि काय रे, तुम्ही दोघं आता या वयात शिकायला जाणार? अरे जे शिकायचं वय होतं तेव्हा पाट्या टाकल्यात आणि आता शिकायला जाणार तुम्ही. अरे मग त्यात काय हरकत आहे? शिक्षणाला वयाचं बंधन नसतं बरं. पैसे टाकून ते पण लाज तरी वाटते का तुम्हा दोघांना? आणि काय रे वेंकी, पैसे टाकून शिकायला जायचं होतं तर त्यापेक्षा आई वडिलांना द्यायचे ना पैसे. त्यांनी तुझ्यावर किती उपकार केलेत ते माहिती आहे ना? दोष जरा गप्प बसशील का तू? काही बोलतोस? अरे तुझ्या बोलण्याचा समोरच्याच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार करशील की नाही? अहो बाबा, त्याला ऐकायला आलं तर त्याच्या मनात जाईल ना. त्याच्या मनाचा विचार करायला त्याला कुठे ऐकायला येतंय? संतोष दादा, वाईट वाटायला छातीत हृदय असायला लागतंय. कानांची काय गरज असती? आणि तसं पण तुमच्याकडे कान आहेतच ना, मग काय उपयोग झाला त्याचा? ए शांत बस, चल. मी जरा थांबतोस का? ते शिक्षण घेत आहेत, ते वेळेचा सदुपयोग करतायत. आणि तुला माहितीये का, कुठल्याही वयात माणसाने शिकावं. शिक्षणाने ना मेंदू तल्लख राहतो. मी काय म्हणते, तू जो हा मेंदू आहे ना तुझा, त्याचाही थोडा वापर कर. जरा काहीतरी ध्यान वगैरे या मार्गाला तरी लाग. हे दादा ते सुरू कर, ते जमेल तुला. नाही तर तू आता उडायला लागणार आहेस. करेक्ट आहे एकदम. मला वाटतं हीच वेळ आहे गाजरचा हलवा खायला घेऊया. आनंदानी घर भरले आपले, प्रेमळ साथीने हे कुटुंब नांदते. मन कधी ते दुःख इथे साहते, घर सारे सुखी नाहते. ही कूस मायची वडिलांच्या छायची, घर हे जण पृथ्वीवरी स्वर्ग वाटते. लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास. आवडला का रे? कमाल. मस्त.